माझ्याशी असं? एवढं तरी विचारण्याचा अधिकार आहे ना रे मला? का तुझ्या लेखी तोही नाही आता? आता मी तुला काहीही सांगितलं तरी तुझा विश्वास नाही बसणार, पण देवू खरंच त्या रात्री मी सगळं सांगणार होतो आणि त्या आधी काही नाही सांगितलं कारण आईची तब्येत खूप सिरियस होती. वाटलं अशा परिस्थितीत जर काही सांगितलं तर आईची तब्येत अजून खालावेल. सत्या रे, तुझी एक चूक झाली पण माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. अगं स्वतःचं स्वतः मंगळसूत्र घालून घेण्याला काय अर्थ आहे? त्या जोडीला सत्याचं प्रेमही हवं ना, आणि ते मला कधीच मिळणार नाहीये हे मान्य आहे मला. आता मला काय बोलू सुचत नाहीये. काही बोलू नकोस अमृता. अगं हे मंगळसूत्र मला काकूने दिलं होतं आपट्यांच्या सुनेचं म्हणून. पण यावर आता फक्त तुझा अधिकार आहे, दुसरा कुणाचाही नाही. नाही, मी रागावून किंवा कोणताही आकस मनात धरून नाही बोलते, खूप मनापासून बोलतेय. देविका मला माफ कर, मला खरंच काहीच माहिती नव्हतं ग यातलं. अमृता अगं तू स्वतःला दोषी नको माणूस. अगं पण अपराधी वाटतच ना. माझंही सत्यावर प्रेम आहे, पण पण खरंच मला थोडी जरी कल्पना असती ना तर मी नसते आले तुमच्यामध्ये. अमृता अगं यात मध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझंही सत्यावर प्रेम आहे, तुझंही सत्यावर प्रेम आहे, पण फरक यामुळे पडला की सत्याचं कुणावर प्रेम आहे आणि ते तर आता उघड आहे. का ग सुलभा? खूप उपकार झाले तुमचे सगळ्यांचेच माझ्यावर. नको ना जाऊ सुलभा, तू काय कमी सोसलेस या वाड्यासाठी, इथल्या माणसांसाठी? बाई ग, तुझेच खूप उपकार आहेत माझ्यावर. सुलभा नाही वहिनी, नको, आज नका थांबवू. देऊसाठी जायला हवं मला. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. नोकरी कर, स्वतःच्या पायावर उभी राहा. माझी खात्री आहे तुझं सगळं चांगलं होणार आहे. ज्या घरात जाशील तिथे सुखाने संसार करशील. नाही, लग्न नाही करणार. देऊ काकू, लग्न एकदाच होतं आयुष्यात आणि नंतर असते ती तडजोड, आणि ती करायची माझी तयारी नाही. अमृता, रागाच्या भरात काही बोलले असेल तर मला माफ कर बाई. सत्याला सुखात ठेव, सुखाने संसार करा दोघं जण. कर प्रेम प्रेम तू प्रेम प्रेम बस प्रेम प्रेम हे प्रेम अमर राही, प्रेम अमर राही. आलेच.